राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता 1ली ते 5वी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल। शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी साठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील। इयत्ता 6वी ते 10वी करता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणच असेल। असं भाषाविषयक धोरण या शीर्षकाखालील उपपरिच्छेदामध्ये नमूद करण्यात आलं असून शासनाने हा निर्णय जारी केलाय। राज्य सरकारने इयत्ता 1ली पासून त्रिभाषा सूत्र स्वीकारलं असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही हिंदी अनिवार्य असा शासन निर्णय केलाय। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसोबतच राज्य अभ्यासक्रम आराखडा नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करताना मराठी शाळांमध्ये 1ली पासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर पालकांनी, राजकीय नेत्यांनी आणि शिक्षक संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला होता। या विरोधानंतर सरकारने बाजू मांडत शाळांमध्ये इयत्ता 1ली पासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अखेर मागे घेत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली आहे। आता शालेय व क्रीडा विभागाकडून नवा शासन निर्णय काढण्यात आलाय।